अहिल्यानगर शहरातील राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या 4 विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे। देशसेवेचं स्वप्न उराशी बाळगून कठोर परिश्रम करणाऱ्या राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या 4 विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्य दलात निवड होऊन अकॅडमीसह संपूर्ण जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केले। शुभम सांगळे, निखिल काकडे, श्याम वामन आणि अनिकेत वामन या 4 विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आलाय। या यशस्वी विद्यार्थ्यांनी शिस्त, जिद्द आणि अथक मेहनतीच्या जोरावर भारतीय सैन्य दलात स्थान मिळवलंय। त्यांच्या या यशामुळे इतर तरुणांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झालाय। या निमित्त आयोजित सत्कार समारंभात या विद्यार्थ्यांचं कौतुक करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या संचालिका नंदा पांडुळे यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करताना सांगितलं, देशसेवेसाठी तरुणांना घडविण्याचं काम राजमुद्रा करिअर अकॅडमी सातत्यानं करत आहे। विद्यार्थ्यांच्या यशामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली असून भविष्यातही अनेक युवकांना सैन्य दलात दाखल करण्याचा आमचा संकल्प आहे। यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा ऐकत त्यांचं कौतुक केलं। अनेक युवकांनी या विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेत देशसेवेसाठी पुढे येण्याचा निर्धार व्यक्त केलाय। विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील आपल्या मुलांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत अकॅडमीच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। राजमुद्रा करिअर अकॅडमीने गेल्या काही वर्षात अनेक युवकांना विविध क्षेत्रात यश मिळवून देत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या या 4 विद्यार्थ्यांच्या यशामुळे अकॅडमीच्या कार्याला आणखी एक मानाचा मुकुट मिळालाय। देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज होणाऱ्या शुभम सांगळे, निखिल काकडे, श्याम वामन आणि अनिकेत वामन या 4ही युवकांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होतोय। तर त्यांच्या या यशामुळे अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव पुन्हा एकदा अभिमानानं उंचावलंय। मी निखिल काकडे, बाबुडी गावचा राहणार, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। मी आज आर्मीमध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे। इथपर पोहोचण्याचा माझा प्रवास खूप कठीण होता। माझी घरची परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती। माझे वडील ऑटो ड्रायव्हर आहेत। माझा भाऊ पण शिक्षण घेताच ऑटो चालवतो। आई घरचं पाहते। तर माझी 2024 साली 12वी पूर्ण झाली। त्यानंतर मी असंच ऑनलाईन मोबाईल इंस्टाग्राममध्ये रील्स पाहत होतो, तेव्हा राजमुद्रा करिअर अकॅडमीचे ॲड्स पाहण्यात आली। मग त्यावरून मी अकॅडमीमध्ये कॉन्टॅक्ट केला। त्यानंतर मी समक्ष इथे भेटायला आलो, तेव्हा मॅडमने मला मार्गदर्शन केलं की अकॅडमीमध्ये काय काय आहे, स्वतंत्र हॉल, लेक्चर सुविधा, मेस आहे सेपरेट, पुन्हा ग्राउंडला ग्राउंड सेपरेट ग्राउंड आहे। ग्राउंडमध्ये पुन्हा लेक्चरमध्ये आपले हर सब्जेक्टला वेगवेगळे टीचर, स्पेशलिस्ट टीचर आहे। त्यामध्ये आपल्याला बेसिकपासून पूर्ण शिकवतात। जे पेपरला येतं, आपल्याला जी भरती करायचं त्याचे वेगवेगळे शिक्षक आहेत, जे आपल्याला पेपरला येतं त्याचे पूर्ण मार्गदर्शन करतात। मॅडमचंही खूप मार्गदर्शन आहे। त्यानंतर माझं 2025 डिसेंबर 2025ला माझं आर्मीमध्ये सिलेक्शन झालं। माझं ट्रेनिंग हे बेळगावच्या मराठा इन्फंट्रीमध्ये पूर्ण झालं। 24 आठवड्याचं आमचं ट्रेनिंग असतं। आज आमचं ट्रेनिंग पूर्ण होऊन आम्ही पुन्हा अकॅडमीमध्ये भेट देण्यासाठी आलेलो आहे। मॅडमने आमचा सत्कारही केला। पुन्हा आम्हाला पुन्हा आम्हाला सुट्टी कमी असल्यामुळं आम्ही लवकर आलो। आम्हाला पुन्हा कारगिलला माझी पोस्टिंग आलेली आहे। पुन्हा जर तुम्हालाही भरतीसाठी प्रयत्न करायचा असेल तर तुम्हाला राजमुद्रा अकॅडमीशिवाय दुसरा पर्यायच नाही। एकदा राजमुद्रा करिअर अकॅडमीला भेट द्या। मी सांगळे शुभम, पारगाव सुद्री येथे राहणारा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। तर मी आता नेमकंच की आर्मीची ट्रेनिंग घेऊन मी जिथे अकॅडमीला शिकत होतो तिथे भेट देण्यासाठी आलेलो आहे। मी 2023 साली अकॅडमीमध्ये शिकण्यासाठी आलो होतो। तर तेव्हा आमच्या अकॅडमीच्या मॅडम पांडुळे मॅडम यांनी मला मार्गदर्शन करून शिकवलं, घडवलं व त्यानंतर मी आर्मी या पोस्टला म्हणजे या खात्यामध्ये भरती झालो। तर मी पहिल्यांदा पोलीस भरती दिली, त्याआधी मी 2 भरती दिल्या, त्यात मला थोडं अपयश आलं होतं। तर मी मॅडमकडे येतो, सारखं मॅडमला बोलायचं, असं होतंय तसं होतंय, आता काय माझ्याने होत नाही, मी घरी जातो। मॅडम मला समजून सांगायच्या, नको शुभम, होईल तुझं काम, थोडा धीर धर, असं कर तसं कर। मॅडमच्या मार्गदर्शनाखाली मी राहिलो, शिकलो व शेवटी माझं सिलेक्शन झालंच। पण अकॅडमीत आलो 2023 साली, तेव्हा मॅडमची भेट घेतली। तेव्हा मॅडमनी मला सगळं म्हणजे दाखवलं, सगळं लेक्चर हॉल वगैरे, ग्राउंड स्वतंत्र ग्राउंड आहे,
सगळं सुविधा आहे, मेस वगैरे सगळं. मी सगळं शेवटपर्यंत मॅडम सिलेक्शन होईपर्यंत मॅडमपाशीच राहिलो. मॅडमनीच मला मार्गदर्शन केलं व मी तिथूनच पोस्ट घेऊन सक्सेस झालो. त्यानंतर आता मी प्रशिक्षण घेऊन आलो तर मॅडमने अजून त्याच्यात सुधारणा केलेली आहे. कॅम्पस बनवलं आहे नवीन, तिथंच सगळं लेक्चर हॉल, मेस, राहण्याची सोय मुलांची सगळं जवळ करून ठेवलं. ग्राउंड वगैरे सगळं एका जागेवर करून ठेवलं मॅडमनी. ते पाहून मला खूप आनंद झाला. तर तुम्हाला हे व्हायचं, सक्सेस व्हायचं असेल तर राजमुद्रा अकॅडमीशिवाय पर्याय नाही. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.